राज्याचे मंत्री आशिष जयस्वाल माझ्यासोबत आहेत बोलण्यासाठी. सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये आपलं. दिल्लीमध्ये जी पृथ्वी वाचवण्यासाठीच्या अनुषंगाने कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्याला तुम्ही उपस्थित राहिलेलात. नितीन गडकरींचं देखील मार्गदर्शन झालं. माननीय नितीनजी हे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहे. ते सदैव ग्रोथ इंजिन आहे नागपूरचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं. त्यांनी अनेक विषयावर या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी पाणी, एअर आणि लँड या तिघांच्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आणि बांबू लागवडच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्याला अन्नदाता, ऊर्जादाता, इंधनदाता बनवण्याच्या संदर्भामध्ये त्यांचा सदैव मॉडेल असतो. ते अनेक प्रकल्प ते स्वतःही राबवतात आणि दुसऱ्याला दिशा देतात. तर त्यांचं मार्गदर्शन आजच्या कॉन्क्लेव्हमध्ये खूप विस्तृत मार्गदर्शन त्यांनी केलं आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. ते सर्व आम्ही आत्मसात करू आणि राज्याकडून त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न सदैव राहतो. त्यांनी राज्याकडनं एक अपेक्षा व्यक्त केली की जी पडीक जमीन आहे त्या पडीक जमिनीमध्ये बांबू लागवड केली पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे, ही त्यांनी अपेक्षा महत्त्वाची. पूर्ण प्रस्ताव तयार आहे. पुढच्या लवकरच तो मंत्रिमंडळापुढे सादर होईल आणि बांबूला कृषी क्षेत्रामधून लागवड करणारी आणि बांबूला पूर्णपणे राजश्रेय देणारी नवीन योजना आम्ही करत आहोत. त्याची नवीन SOP करत आहोत, कृषी विभागामार्फतही करत आहोत. तर ती लवकरात लवकर इम्प्लिमेंट होईल आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये उल्लेखनीय कामही आम्ही गावी देतो. महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल बांबूसाठी काम करणार असं म्हणायचं एक प्रकार. नाही, महाराष्ट्र पहिल्या राज्याने, अनेक राज्यांनी देखील चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या राज्याने काय चांगलं केलं आहे ते महाराष्ट्राला आत्मसात करायचं. महाराष्ट्र हा नेहमीच ग्रोथ इंजिन राहिलेला आहे देशाचा. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय काम करावं जेणेकरून महाराष्ट्राने देशाला दिशा द्यावी, अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रात होईल. अशीच एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही आता वनमंत्री होणार आहात का, अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. कारण गडकरी साहेबांनी तुमच्याकडे बघून विधान केलं की आता अशी ज्या वनमंत्री होणे वाले हे, असं ते म्हणा. असं नाही म्हटलं त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे वन खातं आहे का, तर मी म्हटलं की नाही. तर त्यांनी मग पाशाभाईंनी असं म्हटलं की ते होऊन जातील म्हणून. तसं काही नाही आहे. नितीनजी पण असं म्हणाले की होणे वाले. ते जे जबाबदारी मला दिलेली आहे त्या जबाबदारीत मी समाधानी आहे आणि जे जबाबदारी मला नाही मिळाली तरी मी प्रामाणिकतेने पदाला न्याय देणारा कार्यकर्ता. त्यांच्या ह्या विधाना मी याच्यासाठी हे विचारतो, ते शेवटी असंही म्हटले, मी जे बोलतो ते होतं, मी काय असं फोकणार काही बोलत नाही, जे बोलतो ते होतं आणि म्हणून त्यांनी रेफरन्स या विषयावर त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी जे पर्यावरणासाठी आणि इंधनसाठी, इथेनॉलसाठी, बायोडिझेलसाठी त्या संदर्भामध्ये त्यांनी वक्तव्य केलं. त्यामुळे त्याचा कृपा करून विपर्यास आपण करू. विपर्यास करत नाही, पण जर आशिष जयस्वालांना वनमंत्री पदाची संधी महाराष्ट्र सरकारनं दिली तर जयस्वालांना वनमंत्री म्हणून काम करायला हवं. असं काही विषय नाही आहे, असं काही विषय चर्चेलाही नाही आहे. आता जी जबाबदारी आमच्याकडे आहे त्या जबाबदारीचंच आम्ही पालन करत आहोत. त्यांना मी फॉरेस्टच्या संदर्भामध्ये नेहमी जे अभ्यासपूर्ण भाषण करतो म्हणून त्यांना गैरसमज झाला की मी वन खाता माझ्याकडे आहे, तर मी त्यांना सांगितलं की ते माझ्याकडे नाही आहे. त्यांना ती अपेक्षा असेल का, तुमचं इतकं चांगलं काम आहे तर तुम्हाला वनमंत्री दिलं पाहिजे. शेवटी जे खाते माझ्याकडे आहे त्या खात्यामध्ये सर्व विभागाचं काम आपल्याकडे येत असतो. त्यामुळे मी समाधानी आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे मंत्री आशिष जयस्वाल होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल आणि त्याच अनुषंगाने नितीन गडकरी यांनी विधान केल्याचं देखील त्यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.